भीमशक्ती बॅनरखाली आज कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेण्यात आली। येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरामध्ये भीमशक्तीचा मेळावा आयोजित केला गेला आहे। काय तुमचं नेमकी भूमिका? मागच्या वर्षी सुद्धा भीमशक्तीच्या वतीने 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आम्ही देशपांडे सभागृहामध्ये आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला नाना पटोले, विलास मुत्तेमवार आणि बाकीचे महाराष्ट्रातले आमचे भीमशक्तीचे नेते उपस्थित झालेले होते। याही वर्षी आम्ही 12 तारखेला 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संघटनेच्या वतीनं नागपुरामध्ये साजरा करणार आहोत। या मेळाव्याला आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रित केलेलं आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली तथागतांचा मार्ग आम्हाला दिला की जो मार्ग अहिंसा, प्रेम, करुणा, सद्भावना शिकवतो असा विचार आम्हाला दिला। आणि तेव्हापासून नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं, विविध राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतो आहे। त्यामध्ये एकच भूमिका असते की या देशामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे, सद्भावना निर्माण झाला पाहिजे, अहिंसा आणि करुणा अशा पद्धतीनं हा भारत देश शांततेच्या दिशेने पुढे गेला पाहिजे, ही त्यामागची प्रमुख भूमिका। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून या देशातल्या गोरगरीब माणसाला संविधानाच्या रूपानं सगळे अधिकार प्राप्त करून दिले की ज्यामुळं एक माणूस पुढारलेला आणि दुसरा ज्याची प्रगती शून्य आहे अशा माणसाची प्रगतीच्या दिशेनं त्याला घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले। आणि त्याचबरोबर माणसानं सुखी आणि समृद्ध जीवन जगावं, शांततेच्या मार्गाने जावं, यामागे म्हणजे या मागे बाबासाहेबांची भूमिका एक वेगळी होती। आणि त्या दिशेनं बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 साली धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आम्ही साजरा करत आलेलो आहोत। दीक्षाभूमीसाठी काही तुम्ही प्रायोजन करणार आहात का? बघा, मी सामाजिक न्यायमंत्री असताना दीक्षाभूमीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी आणि दीक्षाभूमीचा जो स्तूप आहे त्याचं काम सुरू होतं त्या काळामध्ये। त्यावेळेस माननीय तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सुरुवातीला 1 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातनं शासनाच्या वतीनं देण्याचं काम आम्ही केलं। त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा शासनाच्या वतीनं अनेकदा अनुदान मिळाल्यामुळं दीक्षाभूमीचं काम पूर्ण होऊ शकलं की ज्यामुळं आज लाखोच्या पटीत लोक त्या ठिकाणी तथागत आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात। राहिला प्रश्न माझ्या खासदार फंडाचा, तर निश्चितपणे तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन। परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 2 महिन्यानंतर आमचंच सरकार येणार आहे आणि मग आमचं सरकार आल्यानंतर त्यासाठी जर प्रपोजल आलं तर निश्चितपणे आम्ही त्या प्रपोजलचा विचार करू आणि त्याप्रमाणे सहकार्य करण्याचं काम करू।